हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला फर्टिलायझेशन या प्रोसेसच्या बाबतीत चर्चा करायची आहे. फर्टिलायझेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिंगॅमी. तर बघा, फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर एक सिम्पली आपण म्हणणार आहे बघा, फर्टिलायझेशन इज अ प्रोसेस ड्युरिंग विच फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टेक्स प्लेस अँड रिझल्टिंग इन फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. ओके, एक सिम्पल लँग्वेजमध्ये म्हणायचं म्हणलं आपण तर या ठिकाणी फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर फ्युजन ऑफ गॅमेट अँड फॉर्मेशन ऑफ झायगोट इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. लक्षात ठेवायचं, काय सांगितलं तुम्हाला, फ्युजन ऑफ हॅप्लॉइड गॅमेट. आता या ठिकाणी हॅप्लॉइड गॅमेट कोण असणार आहे, एक हॅप्लॉइड गॅमेट असणारे मेल आणि दुसरा हॅप्लॉइड गॅमेट असणारे फिमेलचा. लक्षात, मेल हॅप्लॉइड गॅमेट कोणता असणार आहे, स्पर्म, आणि फिमेल हॅप्लॉइड गॅमेट कोणता असणार आहे, एग्स. ओके, हे दोन गॅमेट ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळेस डिप्लॉइड इन नंबरचा झायगोट तयार होतो. त्या प्रोसेसला म्हणतात फर्टिलायझेशन. ह्युमन बिंगमध्ये फर्टिलायझेशन जे तर ते इंटरनल असते. फर्टिलायझेशन इज इंटरनल इन ह्युमन्स अँड इट इज टेक्स प्लेस इन टू ॲम्पुला ऑफ फॅलोपियन ट्यूब ऑर युटेराइन ट्यूब ऑर ओव्हिडक्ट. फर्टिलायझेशन ह्युमन बिंगमध्ये इंटरनल असते आणि हे फर्टिलायझेशन फॅलोपियन ट्यूब, युटेराइन ट्यूब किंवा ओव्हिडक्ट यांचा जो ॲम्पुला रिजन असतो त्या ॲम्पुला रिजनमध्ये फर्टिलायझेशन घडून येत असते. मीन्स व्हॉट इज अ साईट ऑफ फर्टिलायझेशन. ॲम्पुला काय आहे, फर्टिलायझेशनची साईट आहे. ओके, तर फर्टिलायझेशन कशा प्रकारे घडून येते, कोणकोणते इव्हेंट्स आहेत त्याच्यामध्ये, याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी आज चर्चा करायची. हा जो फर्टिलायझेशनचा पॉईंट आहे, डेफिनेशन 1 मार्कासाठी विचारली जाऊ शकते किंवा याच्यातला कोणताही इव्हेंट्स 2 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा मल्टिपल चॉईसमध्ये याच्यातला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकते. ओके, तर पहिला इव्हेंट आहे या ठिकाणी बघा, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स. फर्टिलायझेशन घडून येण्याचा अगोदर जे काही मेल गॅमेट आहे तर त्या मेल गॅमेटची मुवमेंट एग्सकडे होत असते आणि ती मुवमेंट कशामुळे होते, कशी होते, याच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. ओके, तर बघा, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स इन्व्हॉल्व कॅपॅसिटेशन. ओके, कॅपॅसिटेशन म्हणजे काय बघा, स्पर्ममध्ये जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस होणारे, जे काही स्पर्ममध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस होणारे फॉर रिचिंग द वजाइना, such a physiological change is called as capacitation. Okay, and during capacitation there is near about 50% sperm is destroyed and it take a time near about 5 to 6 hours. बघा, कॅपॅसिटेशन होत असताना जवळपास 50% स्पर्म जे तर ते डिस्ट्रॉय होत असतात आणि कॅपॅसिटेशन ही जी प्रोसेस आहे तर हिला किती वेळ लागतो, 5 ते 6 तास. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, ड्युरिंग कॅपॅसिटेशन ॲक्रोझोम मेम्ब्रेन बिकम थिन अँड कॅल्शियम आयन्स एंटर्स इन टू द स्पर्म. दिस स्पर्म now become active and start moving toward the vagina, vagina to uterus, uterus to oviduct. For this process, prostaglandin help to sperm activation. बघा, या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, एक्रोझोम मेम्ब्रेन जो आहे, एक्रोझोम मेम्ब्रेन हा स्पर्मवर असलेला सगळ्यात वरचा मेम्ब्रेन आहे आणि हा पातळ असल्यामुळे, थीन असल्यामुळे कॅल्शियम आयन्सचे तर ते स्पर्ममध्ये एंटर होत असतात. कॅल्शियम आयन स्पर्ममध्ये एंटर झाल्यामुळे स्पर्म जो आहे तर तो आता जास्त क्रियाशील झाला. दे बिकम मोर एक्स्ट्रा ॲक्टिव्ह. ओके, अँड स्टार्टिंग मूव्हिंग फ्रॉम वजायना टू युटेरस अँड युटेरस टू ओव्हिडक्ट. ओके, फॉर दिस मुवमेंट प्रोस्टॅग्लॅन्डिन हेल्प टू स्पर्म. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, एक्रोझोम मेम्ब्रेनचे तर ते पातळ असल्यामुळे त्याच्यामध्ये कॅल्शियम आयन्सचे तर ते एंटर झाले. कॅल्शियम आयन्स एक्रोझोमचा मेम्ब्रेनमध्ये एंटर झाल्यामुळे स्पर्म जो आहे तर तो आता एक्स्ट्रा ॲक्टिव्ह झाला आहे लक्षात, आणि तो आता मुवमेंट करायला स्टार्टिंग करतोय. कुठून कुठपर्यंत, वजायना टू युटेरस, युटेरस टू ओव्हिडक्ट म्हणजेच फॅलोपियन ट्यूब किंवा युटेराइन
ट्यूब. ओके, आणि या स्पर्मला ऍक्टिव्हेट करण्यासाठी या ठिकाणी प्रोस्टॅग्लॅन्डिन जे तो सुद्धा मदत करते. ओके, वेस्टिब्युलर सिक्रेशन ऑफ फिमेल एनहान्स द स्पर्म मोटॅलिटी. फिमेलची तर फिमेलचं वेस्टिब्युलर ग्लँड जे काही सिक्रेशन करणारे वेस्टिब्युलर सिक्रेशन, तर हे सिक्रेशन या ठिकाणी स्पर्मची मोटॅलिटी वाढवण्याचं काम करत असते. म्हणजे स्पर्मची मुवमेंट वाढवण्याचं काम या ठिकाणी कोण करते? वेस्टिब्युलर सिक्रेशन. बघा, या ठिकाणी स्पर्म जो आहे तर स्पर्मची एव्हरेज स्विमिंग स्पीड जी म्हणजे स्पर्म जो आहे तर तो या ठिकाणी फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये जवळपास 1.5 to 3 mm/minute या ठिकाणी स्विम करतो. म्हणजे एका मिनिटाला जवळपास 1.5 ते 3 मिलीमीटर पर्यंत स्पर्म जो आहे तर त्याची मुवमेंट घडवून आणत असतो. ओके, नेक्स्ट थिंग काय सांगितले बघा, स्पर्म रिचेस अप टू एम्पुला बाय स्विमिंग. स्पर्म जो आहे तर तो एम्पुला पर्यंत कसा पोहोचतो? स्विमिंगच्या मदतीने पोहोचत असतो. अँड कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस अँड फॅलोपियन ट्यूब स्टिम्युलेटेड बाय ऑक्सिटोसिन ऑफ फिमेल. व्यवस्थित लक्षात घ्या, वाक्यरचना तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतली तर पॉईंट समजायला काय अवघड नाही. स्पर्म जो आहे तर तो फॅलोपियन ट्यूबुलचा एम्पुलापर्यंत कसा पोहोचतोय? स्विमिंग प्रोसेसद्वारे पोहोचतोय. ओके, दुसरी थिंग काय सांगितले, युटेरस आणि फॅलोपियन ट्यूब यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणणारे आणि हे कॉन्ट्रॅक्शन घडवून आणण्याचं काम ऑक्सिटोसिन करत असतो. ऑक्सिटोसिन हा फिमेलमध्ये असलेला एक हार्मोन आहे, बर्थ हार्मोन असं सुद्धा म्हणतात. हा ऑक्सिटोसिन काय करणारे युटेरस आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये कॉन्ट्रॅक्शन घडवून आणणार. कॉन्ट्रॅक्शनमुळे स्पर्म जे तर ते वजायनल रिजन थ्रू कुठं जाणारे? फॅलोपियन ट्यूबकडे. आफ्टर कॅपॅसिटेशन स्पर्म रिचेस ॲट एम्पुला विदिन 5 minutes. कॅपॅसिटेशन कंप्लीट झाल्यानंतर स्पर्म जे तर ते एम्पुलामध्ये 5 मिनिटाच्या आत पोहोचत असतात. म्हणजे स्पर्म ॲक्टिव्हेट झाल्यानंतर जवळपास 5 मिनिटाच्या आत एम्पुला रिजनला पोहोचत असतात. स्पर्म रिमेन विजिबल फॉर 24 to 48 hours. स्पर्म जे तर ते किती तासांसाठी जिवंत असतात? 24 तास ते 48 तास, म्हणजे 1 ते 2 दिवस स्पर्म जे तर ते विजिबल असतात. मात्र ओवमच्या बाबतीत जर विचार केला आपण तर ओवम फक्त 24 तास विजिबल असते. म्हणजे एकच दिवस या ठिकाणी ओवम जे तर ते जगू शकते. मात्र स्पर्म जे तर ते दोन दिवस या ठिकाणी इझिली जगू शकतात. तर पहिला इव्हेंट फर्टिलायझेशनमध्ये काय पाहिला आपण की फर्टिलायझेशनमध्ये सगळ्यात अगोदर स्पर्म जे तर त्यांच्यामध्ये कॅपॅसिटेशन घडून येते. म्हणजे स्पर्ममध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस घडणारे, कारण त्यांना कुठं पोहोचायचं आहे? एम्पुला रिजनला पोहोचायचं आहे. मग या ठिकाणी काय सांगितले, कॅपॅसिटेशनच्या वेळी जवळपास 50% स्पर्म जे तर ते डिस्ट्रॉय होत असतात आणि कॅपॅसिटेशनसाठी जवळपास 5 ते 6 तासांची आवश्यकता असते. ओके, तर बघा इव्हेंट काय घडून येतोय. स्पर्मचा जो एक्रोझोम मेम्ब्रेन आहे तो एक्रोझोम मेम्ब्रेन थिन असल्यामुळे कॅल्शियम आयन्स स्पर्ममध्ये एंटर होतात. कॅल्शियम आयन्स स्पर्ममध्ये एंटर झाल्यामुळे स्पर्म जो आहे तर तो एक्स्ट्रा ॲक्टिव्ह होतोय. एक्स्ट्रा ॲक्टिव्ह झाल्यामुळे त्याच्यामध्ये मुवमेंट घडून येते. मुवमेंट कुठून कुठं होणार आहे? वजायना टू युटेरस, युटेरस टू ओव्हिडक्ट. ही मुवमेंट घडवून आणण्यासाठी स्पर्मला प्रोस्टॅग्लॅन्डिन मदत करणारे, वेस्टिब्युलर सिक्रेशन सुद्धा मदत करणारे आणि स्पर्म जो आहे तर तो एम्पुला रिजनपर्यंत स्विमिंगद्वारे पोहोचत असतो. त्याची स्विमिंग स्पीड आहे बघा 1.5 to 3.0 mm/minute. आलं लक्षात. आणि दुसऱ्या ठिकाणी स्पर्मला एम्पुलापर्यंत पोहोचवण्यासाठी युटेरस आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये ऑक्सिटोसिनच्या मदतीनं जे काही या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन घडून आले ते या ठिकाणी मदत करते. त्याच्यानंतर एक अनादर थिंग तुम्हाला सांगितले या ठिकाणी की स्पर्म जो आहे तर तो जवळपास 24 ते 48 तासासाठी विजिबल असतो. म्हणजे 24 ते 48 तास तो जिवंत असतो. मात्र एगच्या बाबतीत जर म्हणलं तर एग्स किती सांगितले तुम्हाला? फक्त 24 तास, म्हणजे 1 दिवसासाठी. ओके, तर हे झाला पहिला इव्हेंट. दुसऱ्या इव्हेंटच्या बाबतीत जर म्हणलं तर एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग्स. एग्समध्ये या ठिकाणी स्पर्म जो आहे तर तो कशा प्रकारे एंटर होत असतो, हा सेकंड इव्हेंट आहे. तर बघा, आउट ऑफ 200 to 400 million स्पर्म ओनली फ्यू हंड्रेड रिचेस टू एम्पुला. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, 200 ते 400 मिलियन स्पर्म पैकी
200 ते 400 मिलियन स्पर्मपैकी फक्त काहीच स्पर्म जे तर ते ॲम्पुला रिजनला पोहोचत असतात. ओके, अँड ओनली सिंगल स्पर्म कॅन फर्टिलाइज द ओम. आणि यापैकी फक्त एकच स्पर्म जो आहे तर तो ओमला काय करत असतो, फर्टिलाइज करत असतो. लक्षात ठेवा, जवळपास 2 ते 4 ml जे सिमेन असणारे, जे फिमेल जेनायटल ट्रॅकमध्ये डिपॉझिट केलं जाणारे, या 2 ते 4 ml सिमेनमध्ये 200 ते 400 मिलियन स्पर्म असतात. या 200 ते 400 मिलियन स्पर्म मधले 50% स्पर्म डिस्ट्रॉय होणार आणि काही स्पर्म ॲम्पुलामध्ये पोहोचणारे. त्या काही स्पर्म पैकी फक्त एकच स्पर्म जो आहे तर तो ओवमचं फर्टिलायझेशन घडवून आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, आफ्टर रिचिंग द एग्स स्पर्म रिलीज हायल्युरोनायडेज एन्झाईम अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. ज्यावेळी स्पर्म हा एग्स पर्यंत पोहोचतो आणि एग्स जवळ पोहोचल्यानंतर स्पर्मचा एक्रोझोम जो आहे तर एक्रोझोम या ठिकाणी 2 एन्झाईम रिलीज करतोय. पहिला एन्झाईम आहे बघा हायल्युरोनायडेज आणि दुसरा एन्झाईम आहे कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. हे 2 एन्झाईम, दीज 2 एन्झाईम डिझॉल्व सेल ऑफ कोरोना रेडिएटा अँड झोना पेलुसुडा. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला, हे जे 2 एन्झाईम आहे तर हे दोघं एन्झाईम काय करतायत, कोरोना रेडिएटाचा सेल आणि झोना पेलुसुडा जे तर त्याला डिझॉल्व करतायत, ब्रेक करतायत. आलं लक्षात. झोना पेलुसुडा हॅज फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन. झोना पेलुसुडा जे तर त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असते, फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन ZP3 आणि ZP2. आलं लक्षात. हे काय आहे, झोना पेलुसुडामध्ये असलेले फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन. आलं लक्षात. हे जे फर्टिलायझिन आहे, दीज फर्टिलायझिन बाइंड टू स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिन ऑफ स्पर्म. हे जे फर्टिलायझिन आहे तर हे स्पर्मवर असलेलं जे स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन आहे त्याच्यासोबत बाइंड होत असतात. मीन्स वॉट, एग्सवर फर्टिलायझिन प्रेझेंट आहे तर स्पर्मवर काय प्रेझेंट आहे, अँटी फर्टिलायझिन. आलं लक्षात. या फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिनचा रोल काय आहे बघा, तर सिंपली या ठिकाणी काय होणार आहे, these fertilizing and anti-fertilizing attract the sperm towards the egg and enhance the fertilization. फर्टिलायझिन आणि अँटी फर्टिलायझिनचं काम काय आहे, अट्रॅक्शन निर्माण करणार हे कोणा दरम्यान, स्पर्म आणि एग्स दरम्यान, ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेस जी आहे तर ती घडून येणार आहे. ओके, फर्टिलायझिंग अँड अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इज स्पेसिज स्पेसिफिक. फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंगची जी रिॲक्शन आहे तर स्पेसिजमध्ये स्पेसिफिक असते, म्हणजे ठराविक असते. सगळ्या स्पेसिसमध्ये म्हणजे ह्युमन बिंगचं फर्टिलायझेशन डॉगमध्ये होईल असं नाही. ह्युमन बिंगचं ह्युमन बिंगमध्ये होणार, डॉगचं डॉगमध्ये होणार, कॅटचं कॅटमध्ये होणार, हॉर्सचं हॉर्समध्ये होणार. स्पेसिफिक म्हणतो आपण त्याला. ओके, फर्टिलायझिंग अँटी फर्टिलायझिंग रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज कंपॅटिबिलिटी रिॲक्शन. फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंग जी रिॲक्शन आहे तर तिला काय म्हणत असतात, कंपॅटिबिलिटी रिॲक्शन. ओके, दुसऱ्या इव्हेंटमध्ये काय होते, 200 ते 400 मिलियन जे स्पर्म आहे त्यांच्यापैकी काही ॲम्पुलापर्यंत पोहोचले. या काहीपैकी फक्त एकच स्पर्म जो आहे तर तो एग्सला फर्टिलाइज करणार आहे. मग तुम्हाला सांगितलं ज्यावेळी स्पर्म हा एग्सला टच करतो त्यावेळी स्पर्मचा ॲक्रोझोम जो आहे तर तो हायल्युरोनायडेज एन्झाईम आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम रिलीज करतो. हायल्युरोनायडेज एन्झाईम आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम जे तर ते काय करणार आहे, झोना पेलुसुडा आणि कोरोना रेडिएटाच्या सेलला डिझॉल्व करणार, ब्रेक करणार. आलं लक्षात. झोना पेलुसुडा जो आहे तर त्याच्यावर फर्टिलायझिंग रिसेप्टार प्रोटीन असतात ZP3 ZP2. ओके, आणि हे जे फर्टिलायझिंग बाइंडिंग रिसेप्टार जे तर हे कोणाला अट्रॅक्ट करणारे, स्पर्मला अट्रॅक्ट करणारे, कारण स्पर्मवर अँटी फर्टिलायझिंग त्या ठिकाणी स्पेसिफिक ॲसिड प्रोटीन असतात. आलं लक्षात. म्हणजे फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझिंगचं काम आहे
या ठिकाणी स्पर्म आणि एग्सला अट्रॅक्ट करायचं आणि फर्टिलायझेशन प्रोसेस घडवून आणायचं. आलं लक्षात? मग तुम्हाला काय सांगितलं, फर्टिलायझिंग आणि अँटी फर्टिलायझेशन यांची जी इंटरॅक्शन घडून येणार आहे, यांच्यात जी अभिक्रिया घडून येणार आहे, तर ती कशी असणार आहे, स्पेसिफिक असणार आहे आणि त्याला कम्पॅटिबिलिटी रिॲक्शन असं सुद्धा म्हणत असतात. ओके. तिसरा या ठिकाणी जो इव्हेंट आहे, तर तिसरा इव्हेंट दिलेला आहे तुम्हाला ॲक्रोझोम रिॲक्शन. आता ॲक्रोझोम मध्ये कशा प्रकारे रिॲक्शन होणार आहे, तर सिंपली बघा, स्पर्म हेड टच द झोना पेलुसुडा. स्पर्म हेडनं ज्यावेळी झोना पेलुसुडाला टच केलंय त्यावेळी स्पर्मचा जो ॲक्रोझोम आहे, ॲक्रोझोम कव्हरिंग रप्चर अँड रिलीज लायटिक एन्झाईम ॲक्रोसिन ऑर झोनालायसिन. ज्यावेळी स्पर्म हा झोना पेलुसुडाला टच करतो त्यावेळी स्पर्मचं जे ॲक्रोझोम आहे त्याचं कव्हरिंग ब्रेक होते आणि त्या कव्हरिंगमधून लायटिक एन्झाईम बाहेर पडते. त्या एन्झाईमचं नाव आहे ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन. बघा, दे ॲक्ट ऑन झोना पेलुसुडा ॲट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कॉल्ड कोन. आणि हे जे लायसिन, झोनालायसिन किंवा ॲक्रोसिन जे एन्झाईम म्हणतो आपण, तर हे झोना पेलुसुडाचा एका स्पेसिफिक पॉइंटचा कॉन्टॅक्टमध्ये येते, त्या पॉइंटला म्हटलं या ठिकाणी कॉन. धिस कॉज एग रिॲक्शन. याच्यामुळे काय होते, एग्समध्ये रिॲक्शन घडून येत असते. स्मॉल फर्टिलायझेशन कोन ऑर कोन रिसेप्टर इज फॉर्म ऑन एग मेम्ब्रेन. आता या ठिकाणी काय होणार आहे की ज्यावेळीस स्पर्मच्या हेडनं झोना पेलुसुडाला टच केलं त्यावेळीस त्यानं काय रिलीज केलं, या ठिकाणी लायटिक एन्झाईम ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन. हे झोनालायसिन किंवा ॲक्रोसिन ज्या ठिकाणी रिलीज केलं गेले त्या कॉन्टॅक्ट पॉइंटला म्हटलं एक कोन. कोनचा जवळ या ठिकाणी एग्ज रिॲक्शन घडून येते आणि एग्ज रिॲक्शन घडल्यामुळं या ठिकाणी एग्ज मेम्ब्रेनवर कोन रिसेप्शन त्या ठिकाणी तयार होते. बघा, द स्पर्म हेड कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ सेल डिझॉल्व ॲट दिस पॉइंट. बघा, या ठिकाणी काय होणार आहे आता की ज्या दोन सेल आहे स्पर्म आणि एग्स, लक्षात, स्पर्म आणि एगचे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर ते ब्रेक होत आहे. कोणत्या साईडला, ज्या ठिकाणी स्पर्मचं जे हेड आहे तर त्याचा कॉन्टॅक्ट एक सोबत आलेला आहे अशा जागेवर, त्या जागेला आपण काय म्हणले, कोन. आलं लक्षात? ज्या ठिकाणी स्पर्मचं हेड हे झोना पेलुसुडाला टच झाले त्या पॉइंटला आपण कोन म्हणले आणि या कोनच्या ठिकाणी जे काही स्पर्म असेल किंवा एग्ज असेल यांचं प्लाझ्मा मेम्ब्रेन जे तर ते काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे, ब्रेक होणार आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन ब्रेक झाल्यामुळे स्पर्म न्यूक्लियस अँड सेंट्रिओल एंटर्स इनटू द एग्स. प्लाझ्मा मेम्ब्रेन ब्रेक झाल्यामुळे स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल जो आहे तर तो आता एग्समध्ये एंटर होतो. कोणता सेंट्रिओल, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. लक्षात ठेवायचं, डिस्टल सेंट्रिओल नाही, प्रॉक्सिमल सेंट्रिओल. वाईल रिमेनिंग पार्ट इज आउटसाइड. स्पर्मचे उरलेले जे पार्ट आहे जसं नेक असेल, मिडल पीस असेल किंवा टेल असेल हे बाहेरच राहणार आहे. एग्समध्ये फक्त काय जाणार आहे या ठिकाणी, प्रोन्यूक्लियस आणि सेंट्रिओल. ओके. As a sperm head touch the vitelline membrane, cortical reaction get activated and changing fertilization membrane by deactivating sperm receptor of zona pellucida. व्यवस्थित लक्षात घ्या, ज्यावेळी स्पर्मचं हेड हे व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच करणार आहे. बघा, हा तिसरा मेम्ब्रेन असणार आहे. पहिला मेम्ब्रेन कोणता आहे, कोरोना रेडिएटा. कोरोना रेडिएटा नंतर झोना पेलुसुडा. झोना पेलुसुडा नंतर व्हायटेलाइन मेम्ब्रेन. ज्यावेळीस व्हायटेलाइन मेम्ब्रेनला स्पर्मचं हेड टच करते त्यावेळीस काय घडून येते, कॉर्टिकल रिॲक्शन घडून येते आणि कॉर्टिकल रिॲक्शन घडल्यामुळे व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर कशात झालंय, फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये. व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर कशात झालंय, या ठिकाणी फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये झाले आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये झाल्यामुळे या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, डिॲक्टिवेटिंग स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेलुसुडा. झोना पेलुसुडावर जे स्पर्म रिसेप्टर आहे तर ते आता काय होऊन जाणार, डिॲक्टिवेट होऊन जाणार आहे, म्हणजे अक्रियाशील होऊन जाणार आहे. झोना पेलुसुडा जो आहे तर तो स्पर्मला आता अट्रॅक्ट करू शकत नाही, कारण एक स्पर्म या ठिकाणी व्हायटेलाइन मेम्ब्रेनचा आतमध्ये गेलाय, ज्याच्यामुळे आता बाहेरचे जेवढे स्पर्म आहे तर ते डिस्ट्रॉय होऊन जाणार.
बघा, अ पेरीवायटेलाइन स्पेस क्रिएट अराउंड द फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. फर्टिलायझेशन मेम्ब्रेनचा बाहेर पेरीवायटेलाइन स्पेस तयार झाली आता लक्षात, जी इतर स्पर्मची एंट्री काय करणारे, अवॉइड करणारे, म्हणजे पॉलिस्पर्मी जी तर ती अवॉइड केली जाणार आहे. एकदा 2 स्पर्म एक्समध्ये एंटर होऊ शकत नाही. लक्षात कशामुळे, एक सिंपल मेकॅनिझम या ठिकाणी तुम्हाला सांगितले. ज्यावेळी स्पर्मचं हेड झोना पेलुसुडाला टच करते त्यावेळी झोना पेलुसुडा ॲक्रोसिन किंवा झोनालायसिन नावाचा एन्झाईम रिलीज करतो. हे एन्झाईम रिलीज केल्यामुळे एग्जचा एका स्पेसिफिक पॉईंटला हे एन्झाईम रिलीज केलं जाते. त्या पॉईंटला म्हणतात कोन. आणि हा जो कोन रिजन आहे या ठिकाणी स्पर्म आणि एग या दोघांच्या जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर ते ब्रेक होणार आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन ब्रेक झाल्यामुळे स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल हा एग्समध्ये एंटर होणार, बाकीचा पार्ट बाहेर साईडलाच राहणार आहे. लक्षात. आता पुढे काय होते की ज्यावेळी स्पर्मचं हेड हे व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच करते त्यावेळीच एग्समध्ये कॉर्टिकल रिॲक्शन घडून येत असते आणि कॉर्टिकल रिॲक्शन घडल्यामुळे व्हायटेलाइन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझेशन मेम्ब्रेनमध्ये होते आणि झोना पेलुसुडा जो आहे तर त्याच्यावर असलेले स्पर्म रिसेप्टर डिॲक्टिवेट होत असतात. लक्षात. पुढे जाऊन फर्टिलायझेशन मेम्ब्रेन जे तर त्याच्या सराउंडिंगला पेरीवायटेलाइन स्पेस तयार करते, ज्याच्यामुळं पॉलिस्पर्म जे किंवा ऑदर स्पर्म जे तर ते एग्समध्ये एंटर होऊ शकत नाही आणि पॉलिस्पर्मी जी तर ती अवॉइड केली जाते. हा तिसरा इव्हेंट आहे. चौथा इव्हेंट काय सांगितलंय व्यवस्थित लक्षात घ्या. चौथा इव्हेंट दिलाय तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्हेशन ऑफ ओवम. ओवम कशा प्रकारे ऍक्टिव्हेट होत असते तर बघा या ठिकाणी लक्षात घ्या. द ओवम बिफोर फर्टिलायझेशन वॉज ॲट मेटाफेज सेकंड. फर्टिलायझेशन होण्याचा अगोदर ओवम जे तर ते कोणत्या फेजमध्ये आहे, मेटाफेज सेकंडमध्ये आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत मिओसिस सेकंड होत नाही तोपर्यंत ओवममध्ये पुढची प्रोसेस घडून येणार नाही किंवा ओवम ॲक्टिवेट होणार नाही. मेटाफेज सेकंड ही मिओसिस सेकंडची एक फेज आहे. लक्षात. मिओसिस सेकंड कम्प्लिटली या ठिकाणी झालंय का, नाही. तर बघा, फर्टिलायझेशन होण्याचा अगोदर ओवम कोणत्या फेजमध्ये असते, मेटाफेज सेकंडमध्ये असते. आता बघा, sperm head contact to vitelline membrane of eggs, it get activate and resume the complete its meiosis second. ज्यावेळी स्पर्मचं हेड हे एगच्या व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच होते त्यावेळेस याच्यामध्ये रिमेनिंग जे मिओसिस सेकंड बाकी होतं तर ते आता कंप्लीट होणार आहे. आणि मिओसिस सेकंड घडल्यामुळं या ठिकाणी सेकंड पोलर बॉडी सुद्धा तयार होत असते आणि एग्समध्ये असलेला जो जर्मिनल वेसिकल आहे म्हणजे लार्ज न्यूक्लियस असलेला जे स्ट्रक्चर आहे तर तो जर्मिनल वेसिकल आता फिमेल प्रो न्यूक्लियसमध्ये रूपांतर होणार. म्हणजे एग्समध्ये असलेला जो न्यूक्लियस आहे दॅट कन्वर्ट इन टू फिमेल प्रो न्यूक्लियस. ॲट दिस स्टेज ओवम बिकम ट्रू ओवम ऑर एग्स. आता या स्टेजला ज्यावेळेस ओवममध्ये सेकंड मिओसिस कंप्लीट होणार त्यावेळीस या ठिकाणी ओवम जे तर त्याला आपण ट्रू ओवम म्हणणार आहे किंवा ट्रू एग्स म्हणणार आहे. चौथ्या इव्हेंटमध्ये काय सांगितलं तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या. ओवमचं ॲक्टिव्हेशन होणार आहे. ओवम ॲक्टिव्हेट कशा प्रकारे होणार आहे, ज्यावेळी स्पर्म हा ओवमचा व्हायटेलाइन मेम्ब्रेनला टच करणार त्यावेळेस ओवम ॲक्टिव्हेट होणार आणि त्याच्यामध्ये मिओसिस सेकंड कंप्लीट होणार. मिओसिस सेकंड कंप्लीट झाल्यामुळं सेकंड पोलार बॉडी तयार होणार आणि त्या ओवममध्ये असलेला न्यूक्लियस जो आहे तर तो प्रो न्यूक्लियसमध्ये कन्वर्ट झाला आहे. आता आपण या ठिकाणी ओवम जे तर त्याला ॲक्टिव्हेटेड ओवम म्हणणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट दिलेला आहे तुम्हाला फ्युजन ऑफ एग्स अँड स्पर्म. आता काय होते बघा, फ्युजन ऑफ एग्स अँड स्पर्म म्हणजे काय होणार आहे तर ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी काय होणार आहे, मेल आणि फिमेल जे प्रो न्यूक्लियाय मेल आणि फिमेल जे प्रो न्यूक्लियाय त्यांच्यावर असलेली जी कव्हरिंग आहे तर ती डिजनरेट होणार आणि या न्यूक्लियसमध्ये असलेले क्रोमोझोम जे तर ते एकमेकाचे या ठिकाणी पेअरिंग करणार आहे. लक्षात. कारण या ठिकाणी मेल प्रो न्यूक्लियामध्ये 23 क्रोमोझोम आहे, फिमेल प्रो न्यूक्लियामध्ये 23 क्रोमोझोम आहे. लक्षात. ज्याच्यामुळे या ठिकाणी काय होणार आहे, देअर इज अ फॉर्मेशन ऑफ सिंग कॅरिओन. सिंग कॅरिओन इज अ फर्स्ट सेल ऑफ न्यू लाईफ. लक्षात. या ठिकाणी पहिली सेल तयार होणार आहे बाय द प्रोसेस सिंगॅमी, फर्टिलायझेशनमुळे किंवा कॅरिओगॅमीमुळे. कॅरिओगॅमी का म्हणताय तर कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, गॅमी मीन्स फ्युजन. लक्षात. 2 प्रो न्यूक्लियस जे तर ते एकत्र आले
आणि सिंग गॅमी किंवा कॅरिओगॅमी या ठिकाणी घडून आली आणि कॅरिओगॅमी घडल्यामुळं या ठिकाणी काय तयार होणार आहे, झायगोट तयार होणार आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, झायगोट जो आहे तर तो कसा फॉर्म होतोय, ज्यावेळेस मेल प्रोन्यूक्लियस आणि फिमेल प्रोन्यूक्लियस यांच्यात असलेले क्रोमोझोमची पेअरिंग होते. पेअरिंग झाल्यानंतर त्यांच्यापासून झायगोट तयार होत असतो. ओके, बघा, द प्रॉक्सिमल सेंट्रिओल रिसीव्ह फ्रॉम स्पर्म हेल्प इन फॉर्मेशन ऑफ सिंकॅरियन स्पिंडल अँड क्लिवेज ऑफ सेल इंटू टू ब्लास्टोमर. बघा, या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळी स्पर्म एग्जमध्ये एंटर होतो त्यावेळीस त्याच्यासोबत सेंट्रिओल सुद्धा एंटर होतात. कोणते सेंट्रिओल सांगितले होते तुम्हाला? प्रॉक्सिमल सेंट्रिओल. आणि हे प्रॉक्सिमल सेंट्रिओल जे तर ते या ठिकाणी सिंकॅरियन स्पिंडल तयार करण्याचं काम करत असतात. म्हणजे आता 23 क्रोमोझोम जे तर त्यांना जोडण्यासाठी या ठिकाणी स्पिंडल फायबरची आवश्यकता असते आणि हे स्पिंडल फायबर जे तर हे सेंट्रिओलच या ठिकाणी तयार करणार आहे. दुसरी थिंग काय, झायगोटपासनं ज्यावेळी सेल तयार होणार, क्लिवेज म्हणलंय त्यांना आपण, झायगोटपासनं ज्यावेळी सेल तयार होणार तर त्या प्रत्येक या ठिकाणी सुरुवातीला पहिली जी सेल आहे ती झायगोट असणार आहे. झायगोट या ठिकाणी 24 तासामध्ये पुन्हा डिवाइड होतो आणि त्याच्यापासनं 2 पुन्हा सेल तयार होतात. त्या 2 सेलला म्हणतात ब्लास्टोमर. ओके, तर हा होता 5th इव्हेंट म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण फायनली फर्टिलायझेशन झालं म्हणलं. आता फर्टिलायझेशनचं महत्त्व काय, हे फर्टिलायझेशन प्रोसेस जे तर याचं सिग्निफिकन्स काय आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. तुम्हाला हा पॉईंट या ठिकाणी बोर्डाला विचारला जात असतो 3 मार्कासाठी, 2 मार्कासाठी सुद्धा. तर बघा, सेकंडरी oocyte कंप्लीट प्रोसेस ऑफ oogenesis अँड इट ट्रान्सफरेड इन टू मॅच्युअर ओव्हम. बघा, या ठिकाणी पहिलं सिग्निफिकन्स काय सांगितलंय, जे काही सेकंडरी oocyte आहे तर या सेकंडरी oocyteमध्ये फर्टिलायझेशन प्रोसेसमुळं काय घडून येते, oogenesis घडून येते. लक्षात, जर समजा स्पर्मनं या एग्जला टचच केलं नसतं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये मिओसिस सेकंड कंप्लीट झालं नसते आणि ते मॅच्युअर ओव्हममध्ये सुद्धा रूपांतरित झालं नसतं. म्हणून काय सांगितलंय तुम्हाला की सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशनचं सिग्निफिकन्स काय आहे की सेकंडरी oocyte जे तर ते त्याची oogenesis प्रोसेस कंप्लीट करते आणि सेकंडरी oocyteचं रूपांतर मॅच्युअर ओव्हममध्ये होत असते. कशामुळे? फर्टिलायझेशन. दुसरा या ठिकाणी सिग्निफिकन्स काय सांगितलंय बघा, डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इज रिस्टोर इन झायगोट बाय द प्रोसेस ऑफ सिंगॅमी. फर्टिलायझेशन प्रोसेसमुळं डिप्लॉइड नंबरचे झायगोट जे तर ते या ठिकाणी किंवा डिप्लॉइड क्रोमोझोम जे तर ते या ठिकाणी झायगोटमध्ये रिस्टोर केले जाणार आहे फर्टिलायझेशनमुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलंय बघा, ओव्हम लॅक सेंट्रिओल अँड विच इज नेसेसरी फर्दर डिव्हिजन. या ठिकाणी काय सांगितलं, ओव्हममध्ये सेंट्रिओल असतात का? नाही. कशात असतात सेंट्रिओल? स्पर्ममध्ये असतात. आलं लक्षात. मग या ठिकाणी स्पर्मचा न्यूक्लियस सोबत सेंट्रिओल सुद्धा ओव्हममध्ये एंटर होतो आणि हा सेंट्रिओल ज्यावेळेस पुन्हा ओव्हममध्ये सेल डिव्हिजन घडून येणार आहे त्यावेळी स्पिंडल फॉर्मेशनसाठी मदत करत असतो. म्हणून या ठिकाणी फर्टिलायझेशन प्रोसेसमुळं जे काही सेंट्रिओल आहे तर ते ओव्हमला मिळत असतात आणि ही प्रोसेस या ठिकाणी महत्त्वाची, कारण एक सिंपली तुम्हाला सांगितलं की फर्टिलायझेशन जर झालं नसतं तर अशा वेळेस सेंट्रिओल जे तर ते ओव्हमला मिळाले नसते आणि ओव्हममध्ये पुढचं डिव्हिजन घडून आलं नसतं. त्याच्यानंतर बघा, फर्टिलायझेशन इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट अँड फ्रॉम 2 पॅरेंट. 2 पॅरेंट जे तर या 2 पॅरेंटचे जे गॅमेट असणारे, समजा मेल गॅमेट असणारे आणि फिमेल गॅमेट असणारे, या दोघा गॅमेटचं फ्युजन झाल्यामुळं फर्टिलायझेशन प्रोसेस जी तर ती घडून येते आणि नवीन ऑफस्प्रिंग उदयास येत असते. बघा, फर्टिलायझेशन रिझल्ट इन व्हेरिएशन विच सिग्निफिकंट रोल इन इव्होल्युशन. फर्टिलायझेशनमुळं व्हेरिएशन घडून येते. व्हेरिएशन का घडते? 2 पॅरेंट वेगवेगळे, दोघांचं जेनेटिक मटेरियल वेगवेगळं असणारे, दोघा पॅरेंटपासून येणारी जी जनरेशन आहे तर तिच्यामध्ये बदल दिसतो आपल्याला आणि त्या बदलालाच आपण म्हणत असतो इव्होल्युशन किंवा उत्क्रांती. ओके, बघा, फर्टिलायझेशन प्रोसेस हेल्प इन सेक्स डिटर्मिनेशन. बघा, गर्भनिदान करण्यासाठी फर्टिलायझेशन प्रोसेसची तर ती मदत करत असते. लक्षात, फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोटपासून ज्या काही सेल तयार होणार त्यांच्या 23 नंबरचा क्रोमोझोम आयडेंटिफाय करून या ठिकाणी सेक्स डिटरमाइन करता येत असते. ओके, तर हे होतं सिग्निफिकन्स ऑफ फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर काही पॉईंट्स दिलेले आहेत तुम्हाला जे आपल्याला रिमेंबर करायचे, मे बी तुम्हाला एक्झाममध्ये विचारले तर अशा वेळेस ते पॉईंट्स तुम्हाला
आले पाहिजे. ओके, तर बघा फर्स्ट थिंग तुम्हाला या ठिकाणी सांगितली, 2 मिनिटं. सेकंडरी oocyte is ovulated after LH surge at about middle menstrual cycle, that is 14th day. बघा सेकंडरी oocyteची तर त्याचं ओव्हुलेशन कितव्या दिवसाला होते आपल्याला माहिती. सेकंडरी oocyteचं ओव्हुलेशन म्हणजे सेकंडरी oocyte ओव्हरीमधनं बाहेर कधी पडते, 14व्या दिवशी. हा लक्षात, मेन्स्ट्रुअल सायकलच्या 14व्या दिवशी ओव्हम जे तर ते ओव्हरीमधनं बाहेर पडते. बरोबर आहे. हे का बाहेर पडते तर एलएचची लेवल वाढल्यामुळे, एलएचची लाट आल्यामुळे. सर्ग म्हणजे लाट, हा लक्षात, म्हणजे लुटिलायझिंग हार्मोन प्रचंड प्रमाणात त्याची लेवल वाढल्यामुळे 14व्या दिवशी ओव्हम जे सेकंडरी oocyteचे तर ते ओव्हरीमधनं बाहेर पडते. त्या प्रोसेसला आपण ओव्हुलेशन म्हणत असतो. एग रिचेस ॲम्पुला ऑफ युटेराइन ट्यूब इन 12 to 24 hours आफ्टर ओव्हुलेशन. 14व्या दिवशी ओव्हुलेशन झाल्यानंतर 12 ते 24 तासाचा आत एग जे तर ते कुठं पोहोचते, ॲम्पुला रिजनला पोहोचते. लक्षात ठेवायचं, हा लक्षात. द सिलिया इन फिमरिया ऑफ फॅलोपियन ट्यूब हेल्प टू डायरेक्ट द एग्स टू ऑस्टियम. या ठिकाणी फॅलोपियन ट्यूबच्या सिलिया आणि फिमरे आपल्याला माहिती आहे, फिंगर लाईक प्रोसेसेस म्हणतो आपण, आणि सिलिएटेड इपिथिलियम या फॅलोपियन ट्यूबमध्ये असते आपल्याला माहिती आहे. तर हे एग्सला या ठिकाणी ऑस्टियमपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करत असते. ओके, हा दुसरा या ठिकाणी एक इव्हेंट लक्षात ठेवायचा. ड्युरिंग कॉयटस ऑर इंटरकोर्स semen is deposited into the vagina of female. This process is called as insemination. ओके, डेफिनेशन मध्ये विचारला जाऊ शकतो एका मार्कासाठी प्रश्न, व्हॉट इज इन्सेमिनेशन. तर बघा, ज्यावेळी सेक्च्युअल इंटरकोर्स घडून येणार आहे मेल आणि फिमेलमध्ये, त्यावेळेस मेलचं जे सिमेन आहे तर ते फिमेलचा वजायनामध्ये डिपॉझिट केलं जाणार आहे, रिलीज केलं जाणार आहे. त्या प्रोसेसला काय म्हणतात, इन्सेमिनेशन. ओके, बघा, ह्युमन मेल ड्युरिंग इजॅक्युलेशन गिव्स आउट अबाउट 2 to 4 ml semen with an average counting of 200 to 400 million sperm. मेल जो आहे तर मेल ज्यावेळेस इजॅक्युलेट करत असतो त्यावेळेस, इजॅक्युलेट करणे म्हणजे रिलीज करणे, लक्षात. तर या ठिकाणी काय रिलीज केलं जाते, सिमेन रिलीज केले जाते. एका इजॅक्युलेशनमध्ये जवळपास 2 ते 4 ml सिमेन असते आणि या 2 ते 4 ml सिमेनमध्ये 200 ते 400 मिलियन स्पर्म असतात. ओके, लक्षात ठेवायचं, हे सुद्धा या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे. ओके, तर एक सिंपल या ठिकाणी डायग्राम शो केलेली तुम्हाला कशा प्रकारे इव्हेंट्स घडते एक शॉर्टमध्ये आपण पाहणार आहे. या ठिकाणी हा जो स्पर्म आहे तर या स्पर्मनं काय केलं, एग्सला कॉन्टॅक्ट केले. एग्सला कॉन्टॅक्ट केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात बाहेर का असणार आहे, कोरोना रेडिएटा आणि झोना पेलुसोडा. या ठिकाणी हे जे एग्स आहे तर या एग्सचं जे एक्रोझोम आहे त्याच्यापासून हायड्रोडायटिक एन्झाईम रिलीज केले जाणारे. कोणते एन्झाईम असतात, हायल्युरोनायडेज आणि दुसरा एन्झाईम कोणतं असते, हायल्युरोनायडेज आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम, हे या ठिकाणी रिलीज केलं जाणार. त्याच्यानंतर काय होणार आहे, एक्रोझोम जो आहे तर त्याची रिॲक्शन या व्हायटेलाइन स्पेस सोबत होणार आहे, लक्षात, पेरीव्हायटेलाइन स्पेस सोबत होणार आहे. त्याच्यानंतर काय होणार आहे, या ठिकाणी पेरीव्हायटेलाइन स्पेस सोबत रिॲक्शन झाल्यानंतर स्पर्म जो आहे तर तो या ठिकाणी काय होणार आहे, या व्हायटेलाइन मेम्ब्रेनमध्ये एंटर होणार आहे. आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेनमध्ये एंटर होत असताना या ठिकाणी दोघ्या सेलच्या स्पर्म आणि एग्स तर यांचं जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते ब्रेक होणार आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन ब्रेक झाल्यानंतर स्पर्मचा न्यूक्लियस आणि सेंट्रिओल कशात एंटर होणार, या एग्समध्ये एंटर होणार. बाकीचा जो पार्ट आहे इथला हा मिडल पीस, टेल वगैरे जे तर ते तुटणार आणि बाहेर पडणार, लक्षात. त्याच्यानंतर या ठिकाणी पुढची जी रिॲक्शन आहे तर ती घडून येत असते, म्हणजे फर्टिलायझेशन जे तर ते कम्प्लीट होत असते. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आपण जो फर्टिलायझेशन पॉईंट आहे तर तो या ठिकाणी संपवलेला आहे.